नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा मांडणार आहोत जो नागपूरकरांसाठी महत्त्वाचा आहे। जनमंच या सामाजिक संस्थेने सिमेंट रोडच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे। सिमेंट रोड पर्यावरण व माणसांसाठी धोकादायक आहे। या रोडचे अनेक दुष्परिणाम आहेत असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे। शेगाव खामगाव रस्त्यावरील ब्रह्मांड नायक मंगल कार्यालयासमोर एसटी बस, खासगी बस व जीपचा अपघात झाला आहे। या तिहेरी अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाले आहेत। जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। वक्फ दुरुस्ती विधेयकाला बुधवारी मध्यरात्री लोकसभेने 12 तासांच्या चर्चेनंतर मंजुरी दिली। विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली। बुधवारी दुपारी 12 वाजता सुरू झालेली चर्चा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत चालली। लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत मांडले जाणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर बुधवारी रात्री 2 वाजता परस्पर कर लावला आहे। या आयात शुल्कामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते। भारतातून कच्चा माल किंवा तयार उत्पादने आयात करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपनीच्या किमतीही वाढू शकतात। सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे। चित्रपट प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले आहेत, मात्र आता सिकंदरची कमाई कमी होऊ लागली आहे। हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार त्याच्या चित्रपटांचे कौतुक करणे टाळतात असे सलमान खानने म्हटले आहे। IPL सीझन 18 मधील पहिले 2 सामने जिंकून शानदार सुरुवात करणाऱ्या RCBला गुजरात टायटन्सने हरवले आहे। गुजरातने बंगलोरला त्यांच्याच मैदानावर 8 गडी राखून पराभूत करून सीझन मधील पहिला पराभव पत्करला। या पराभवामुळे बंगलोर अव्वल स्थानावरून 3ऱ्या स्थानावर पोहोचला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत पहुंचे हर खबर तक।